दाखवतो शिवरात्रीनिमित्त आपण कशा प्रकारे डिझाईन बनवलेली आहे. तर मित्रांनो, हे आपण आपलं पिक्सेल लॅब ओपन केलेलं आहे. बाकी जी प्रत्येक वेळेस आपण साईज घेत असतो तीच साईज आपण घेतलेली आहे. साईजमध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस आपण केलेले नाही आहेत. तर ही आपली छोटीशी आपली PLP फाईल असणार आहे. जास्त लेयर्स अशा नाही आहेत, एक 10-15 लेयर्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण व्हाईट बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. पांढऱ्या कलरचा बॅकग्राऊंड घेतल्यानंतर इथे हा एक शेपमध्ये मी ग्रेडियंट फिल केलं आहे, जेणेकरून मला इथे वरच्या साईडला बाकीचं फोटो प्लस टेक्स्ट हे मला व्यवस्थित फोटोला बॅकग्राऊंड मॅच आणि हे सगळं ह्या गोष्टी पाहता हा कलर मी इथे घेतलेला आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही इथं खालचा हा पोर्शन तुम्ही बघू शकता, लाईन पडली. तर ही लाईन घालवण्यासाठी आता इथे मी ड्रॉ केले. आता हे कशा प्रकारे केलं तुम्हाला दाखवतो. तर इथे ड्रॉमध्ये गेलो, कलर सिलेक्ट केला. आता मी जस्ट हा कलर सिलेक्ट करतो. पेन साईज वाढवली, स्मूथनेस वाढवलं, ब्लर रेडियस वाढवलं, तुम्ही बघू शकताय. हे अशा प्रकारे इथे अप्लाय केलं आहे खालच्या साईडला आणि ते घालवलेलं आहे लाईन. तर हे लॉक केल्यानंतर आता इथे ही PNG आपण यूज केलेली आहे, ज्याचा उपयोग आपल्याला इथे बॅकग्राऊंडला तुम्ही बघू शकता आपण टेक्स्ट वगैरे हे टाकलेलं आहे. तर हे याची PNG आहे. त्याच्यानंतर आता हे आपलं बॅकग्राऊंड तयार झालेलं आहे. बॅकग्राऊंड तयार झाल्यानंतर आपण खाली ही बैलाची PNG आपण ॲड केली. त्याच्यानंतर गवत आधी आपण खालच्या साईडचं पोर्शन आपण कंप्लीट करतोय. तर तो झाल्यानंतर आपण वरच्या साईडचं पण काम करू. त्याच्यानंतर इकडे क्राऊन PNG टाकली, नाव टाकलं. आता हे असं प्रकारे नाव टाकून घेतलेलं आहे. ओके. तर आता इकडे आपण आधी एक व्हिडिओ टाकलेली कालच्याला, त्या व्हिडिओत आपण ही PNG दिली ती. त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही PNG दिलेली आहे. ती PNG आपण या डिझाईनमध्ये देखील उपयोग केलेला आहे. तर हे शंकर महादेवांची ही देखील PNG तुम्हाला त्या डिझाईनमध्ये पाहायला भेटेल आणि इथे देखील आपण ही PNG यूज केलेली आहे. त्याच्यानंतर बाकी इकडे महाशिवरात्र हे टेक्स्ट टाकून घेतलेले आहे आणि टेक्स्ट टाकल्यानंतर वरच्या साईडला ही टेक्स्टची PNG आहे. ही PNG पण आपण इथे ॲड करून घेतलं. आपण आजच्या डिझाईनमध्ये बऱ्यापैकी PNGचा यूज करून आपण हे डिझाईन बनवलेली आहे. तर खाली देखील आपण हे निमित्त सर्व शिवभक्तांना मंगलमय शुभेच्छा हे असं टेक्स्ट टाकून घेतलं आहे. तुम्हाला जशा पद्धतीनं तुम्हाला डिझाईन ॲट्रॅक्टिव्ह करता येईल तेवढी करा. बाकी मी अशा प्रकारे ही डिझाईन बनवलेली आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. याची PLP फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्याचप्रकारे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तिथे देखील तुम्हाला याची PLP फाईल भेटेल. बाकी जर तुम्हाला व्हिडिओत पासवर्ड नसेल भेटला तर तुम्ही टेलिग्राम चेक करा, तिथे तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये आपण सांगितलेलं असतं. तर हे व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.